मकर संक्रांतीनिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वाटप होणार आहे। पहिला टप्पा 10 जानेवारीपासून सुरू होणार असून या टप्प्यामध्ये खाली दिलेल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। त्यामुळे या यादीतील जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी लागल्याचं समोर येत आहे। दिनांक 11 जानेवारी 2026 लाडकी बहीण योजनेबाबत मागील 10 दिवसांपासून म्हणजेच 1 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत सातत्याने महत्त्वाच्या घडामोडी समोर येत असून नवीन वर्षाची सुरुवात होताच लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणि जनतेच्या चर्चेत केंद्रस्थानी आली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळ स्तरावर लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत आढावा बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये थकीत हप्ते मकर संक्रांती पूर्वीच देण्यावर एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। त्यानंतर 2 आणि 3 जानेवारीला अर्थ विभाग आणि महिला व बाल विकास विभाग यांच्यात समन्वय बैठक झाली आणि महा-डीबीटी प्रणालीद्वारे पैसे पाठवण्याची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात आले। 4 जानेवारीला काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थींना उशिरा पैसे मिळाल्याच्या तक्रारी आल्याने सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की कोणाचाही हप्ता बंद केलेला नाही, फक्त जिल्हानिहाय टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार आहे। 5 आणि 6 जानेवारीला सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना बंद होणार अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या, मात्र सरकारकडून तत्काळ स्पष्टीकरण देत या सर्व अफवा खोट्या असल्याचं सांगण्यात आले आणि योजना सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला। 7 जानेवारीला काही जिल्ह्यांमध्ये अपात्र लाभार्थी आढळल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले आणि सरकारी कर्मचारी किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची नावे वगळली जातील असेही स्पष्ट करण्यात आले। 8 जानेवारीला उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेचा हप्ता केवळ थकीत स्वरूपातच नाही तर भविष्यात वाढवून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे संकेत दिले आणि त्याच दिवशी प्रति महिना 2100 रुपये देण्याच्या घोषणेवरही चर्चा झाली। 9 जानेवारीला महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट सांगितले की केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्यांना हप्ता मिळणार नाही आणि 31 डिसेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही, त्यामुळे पात्र महिलांनीच लाभाची अपेक्षा ठेवावी। 10 जानेवारीला राज्यस्तरीय यंत्रणेमार्फत सर्व जिल्ह्यांची अंतिम यादी तयार करून जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आणि त्यानुसार 11 जानेवारीपासून प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज 11 जानेवारी रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करत लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून पात्र लाडक्या बहिणींना 3830 रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहेत। राज्यातील काही लाभार्थींना आधीच नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला असल्यामुळे त्याच लाभार्थींना पुढील हप्ता मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। तर ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपली पात्रता तपासून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। याच काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून योजनेवर टीका करण्यात आली असली तरी सरकारकडून लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना दीर्घकाळ सुरू राहील अशी ग्वाही देण्यात आली आहे। तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचेही या 10 दिवसात स्पष्ट झाले असून त्यामुळेच हप्ते वेळात देण्यासाठी प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि याच सर्व अपडेट्सच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या आधी मिळणारा हा आर्थिक लाभ लाडक्या बहिणींसाठी केवळ आर्थिक मदत नसून नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि दिलासादायक ठरणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे।